लोक एक वेगळ्या नजरेने बघतात अनाथ मुलांच्याकडे, अक्षरशः चोर म्हणून बघितलं जातं त्याच्याकडे. बालगृहामध्ये दाखल झाल्यानंतर तिथे नाश्त्याचा असा प्रकार होता की खूप कमी प्रमाणात दिला जायचं, म्हणजे ना तुम्हाला भूक पूर्ण होईल ना तुम्हाला चक्कर येईल. माझा भाऊही जेव्हा बालगृहात आला, घरून आल्यामुळे त्याची भूक प्रचंड होती, तर तो काहीतरी त्या भोजनगृहात गेला आणि त्याने ते चपात्याच घेऊन आला तिथून चोरून. आणि ते जेव्हा तिथल्या सुपरिटेंडेंटला कळालं तर त्याला त्यांनी म्हणजे खूप छडीचा प्रसाद दिला. तेव्हा एवढं वाईट वाटलं, जेवणासाठी मार खायला लागतो. मला तो प्रसंग अजून आठवतो. काही मुलांचे नातेवाईक भेटायला किंवा त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत न्यायला यायचे आणि अक्षरशः रडायला यायचं तिथे की आमचं कोण का न्यायला येईल, एवढे नातेवाईक आहेत, त्यांना वाटत नाही का बाबा 4 दिवसासाठी मुलांना न्यायचं. बिगारी म्हणतात त्याला, जो पेंटरच्या हाताखाली काम करतो. पूर्ण दिवसभर काम केल्यानंतर रात्री पण तो वास तुमच्या नाकामध्येच राहायचा आणि मला असं डोकं जड झाल्यासारखं व्हायचं. त्यावेळी असं काम करता करता एक सतत माझ्या मनात विचार यायचा की आपण आयुष्यभर करू शकतो का. मी तुम्हाला सांगतो की माझं जेव्हा पहिलं सिलेक्शन व्हायचं होतं तेव्हा जवळपास मी 49 वगैरे परीक्षा दिल्या असतील आणि साधारणतः माझे 10-20 हजार रुपये त्या परीक्षेचा फॉर्म आणि फी भरण्यामध्ये गेलेली. तर जवळपास मी 50 परीक्षा दिल्यानंतर 2020 साली जी MPSC ची परीक्षा दिलेली होती त्याच्यामधून माझी नायब तहसीलदारपदी निवड झालेली आहे.